येवला श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। श्रीमंत बंडाराम मंदिरात लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना आकर्षक सजावट करण्यात आली। श्रीराम जयरामच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला असून मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती। नाशिकच्या बागलाण तालुक्यात व्यंगचित्रकार शेतकरी किरण मोरेंनी प्रभू श्रीरामाचं चित्र साकारलंय। रामफळावर त्यांनी रामाच्या चित्राची आकृती साकारली। तसंच यावेळी त्यांनी पानावर श्रीराम सुद्धा लिहिलं होतं। यवतमाळमध्ये किन्नर समाजाकडून राम मंदिराला घंटा अर्पण करण्यात आली आहे। शहरात सुख समृद्धी नांदावी तसंच सामाजिक सलोखा राहावा यासाठी घंटा विधिवत पूजा करून मंदिरात बसवण्यात आली। यावेळी मंदिरातील गर्भगृहात पूजा आणि आरती करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये रामनवमीचा उत्साह पाहण्यात आलाय। शहरातील विविध भागातील राम मंदिरात रामनवमी साजरी करण्यात आली। यावेळी मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाविकांनी रामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। वाशिमच्या पोहरादेवी इथं रामनवमी उत्साहात साजरी झाली आहे। पोहरादेवी इथं यावर्षी सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं। यावेळी रामनवमी निमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं। बोरमधील ऐतिहासिक पंत सचिव राजवाड्यात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे। रामनामाच्या जयघोषात रामनवमीचा सोहळा दिमाखात पार पडला। यावेळी फुलांची उधळण आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली। राजेश राजे पंत सचिव यांच्या हस्ते सोहळा पार पडला। सुमारे 300 वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी भाविकांनीही गर्दी केली होती। अकोल्यात राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय। राम जन्मोत्सव समितीनं राम मंदिरासह शहरातील 27 राम मंदिरात उत्सव साजरा केला। हा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अकोल्यात भगवान श्रीरामांच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहात तयारी करण्यात आली। शहरातील प्रमुख चौकांमध्ये बाजारपेठांमध्ये तसंच मुख्य मार्गावर श्रीरामाचे आकर्षक होर्डिंग्स पताका आणि रंगीबेरंगी आणि सुंदर पताकांनी शहर भक्तिमय वातावरणात सध्या नटलेलं दिसतंय। रामनवमी निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील राम जन्मोत्सव उत्साहात साजरा होत असून गावागावात प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रा काढण्यात येत आहेत। यवतमाळ शहरात सुद्धा पहाटे पारंपरिक वेशभूषेत रामभक्तांनी मोटरसायकलनं प्रभात फेरी काढली। शेकडो युवक युवती महिला या प्रभात फेरीत सहभागी झाले। वाशिम जिल्ह्यातील मालेगावात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली आहे। मालेगाव नगरपंचायत समोर रामभक्तांनी उंच आणि आकर्षक असा श्रीराम आणि हनुमान यांचा देखावा साकारला। हा भव्य देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। वाशिमच्या मंगरुळपीरमधील इचारांगी इथल्या महादेव संस्थानात बारस उत्सवानिमित्त यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या महोत्सवाचा प्रारंभ शिव-पार्वती विवाह सोहळ्यानं करण्यात आला। हा पवित्र सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। बीडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय। भव्य दुचाकी शोभायात्रा संपूर्ण शहरातून काढण्यात आली। भक्ती उत्साह आणि भगव्या रंगाची लाट उसळलेली पाहायला मिळते। या दुचाकी शोभायात्रेने सर्वांचं लक्ष वेधलं। चंद्रपुरातील देवी महाकालीच्या वार्षिक यात्रेची उत्साहात सुरुवात झाली आहे। आज रामनवमी निमित्त यात्रा परिसरात 51 फूट उंच यात्रा ध्वज उंचावण्यात आला। ध्वजाचं मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन झालं। यंदा माता महाकालीच्या वार्षिक यात्रेसाठी प्रशस्त व्यवस्था करण्यात आली। जालन्यातल्या आनंदवाडी परिसरातील राम मंदिरात आज मोठ्या उत्साहानं रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतोय। प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्यात। रामनवमी निमित्त मंदिरासह परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे।